सगळ्यात पहिल्यांदा संगीत मानापमान नाटक सगळीकडे चांगला प्रमोशन होतं, सगळीकडे चांगला प्रतिसाद होतो आहे. खरं बघायला गेलं तर 2015 नंतर खूप वर्षाने परत एकदा संगीत नाटक फिल्मच्या स्वरूपात तुम्ही घेऊन आलात. याच्यामागे एवढी 9 वर्ष का लागली हा पहिला प्रश्न माझा. 9 वर्ष लागली कारण विषयाचा शोध सगळ्यात जास्त महत्त्वाचा. आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो आपल्याला मनापासून भावला पाहिजे, आवडला पाहिजे. तो जोपर्यंत आवडत नाही, तो जितका हृदयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्याकडनं कलाकृती तशी बनत नाही. त्यामुळे अशा एखाद्या विषयाची वाट बघत होतो जो आतमधनं मनापासून करावासा वाटेल. आणि मनापान वाचल्यानंतर खरं तर नाटकावरती सिनेमा करावा असं काही कल्पना नव्हती. मला वेगळ्या पद्धतीचा काहीतरी एक प्रकार हाताळायचा होता सिनेमामध्ये, आणि जो आपल्याकडे झाला नाही आहे असा प्रकार हाताळायचा होता, जो म्हणजे परिकथा किंवा फॅन्टसी फिल्म. म्युझिकल तर करायचीच होती, पण ती आयदर फेरीटेल किंवा फॅन्टसी करायची होती. आणि ते डोक्यात असतानाच मनापमान नाटक वाचलं आणि त्याच्या कथेमध्ये एक छोटासा धागा सापडला, ज्याच्यात असं वाटलं की याच्यावरती याचा विस्तार केला तर एक फार सुंदर अशी परिकथा निर्माण होऊ शकते. आणि मग त्याच्या संहितेवरती आम्ही काम केलं आणि हा चित्रपट निर्माण झाला. तर हा चित्रपट म्हणजे नाटक नाही. नाटक हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे, चित्रपट वेगळा आहे. नाटक वेगळ्या पद्धतीने लिहिलं, सादर केलं जातं. 113 वर्षांपासून ते तसंच आहे. हा चित्रपट नाटकाच्या एका छोट्याशा धाग्यावरनं संपूर्णपणे नव्याने लिहिलेला चित्रपट आहे. मानापमान अशासाठी आहे कारण त्यातली पात्र, धैर्यधर आणि भामिनी तीच आहे, म्हणून त्याचं नाव संगीत मानापमान आहे. मी असं ऐकलं आहे सर की ह्याचे खूप ड्राफ्ट झाले आणि ते कॅन्सल केल्यानंतर तुम्ही एक ड्राफ्ट, साधारण किती ड्राफ्ट झाले सर या सिनेमाचे? मला असं वाटतं 25 ड्राफ्ट तरी तसे झाले असतील. कारण आपल्याला हवी ती गोष्ट जोपर्यंत कागदावरती उतरत नाही तोपर्यंत शूटिंगला जायचं नाही ठरलं होतं. त्यामुळे आम्ही 3.5 वर्ष त्या स्क्रिप्टवरती काम करत होतो. जेव्हा आम्हाला असं वाटलं 26व्या ड्राफ्ट नंतर की हां आता आपण याच्यावरती चित्रपट करू शकतो, तेव्हा आम्ही त्याच्या शूटिंगला सुरुवात केली. सर, कट्यार काळजात घुसली हा तुमचा पहिला म्हणजे नाटक ते सिनेमा, नाटकाचा सिनेमा करण्याचा पहिला हे अनुभव होता. त्यांनी एक बेंचमार्क सेट केला होता. आता पुढची कलाकृती पण त्याच बेंचमार्कची किंवा त्याच्यावरची हवी. किती प्रेशर होता हे करताना? असं प्रेशर असत नाही आपल्याला. आपण प्रयत्न एवढाच करतो की आपल्याकडनं काम चांगलं व्हावं. आपण स्वतःच्या आधीच्या कामांशी कधीच तुलना करत नाही. आणि मला असं वाटतं की कट्यार हा एक वेगळा विषय आहे, कट्यार हा एक वेगळा सिनेमा आहे. त्यातले पात्र वेगळी आहे, त्यातली गोष्ट वेगळी आहे. मानपमान हा एक वेगळा विषय आहे, वेगळा सिनेमा आहे. पात्र वेगळी आहेत, गाणी वेगळी आहे, संगीत वेगळं आहे. त्यामुळे आपण आपल्या 2 मुलांमध्येही कधी कम्पेअर करायला जाऊ नये, कारण मुलंही वेगळी असतात. तसंच सिनेमांचं आहे. त्या दोन्ही गोष्टींचा काही एकमेकांशी दुरान्वयी संबंध नाही आहे. काही माणसं त्याच्यातली पुन्हा एकदा या निमित्ताने एकत्र आले असतील एवढंच. अदरवाईज संगीत कट्यार हा पूर्ण वेगळा आहे आणि संगीत मानपमान हा पूर्ण वेगळा आहे. आणि प्रेशर घ्यायचं काही कारण आहे. ती एक वेगळी स्वतंत्र कलाकृती होती, ही एक वेगळी स्वतंत्र कलाकृती आहे. त्यामुळे कुठली कलाकृती करताना तुम्हाला प्रेशर असतंच, कारण तुमच्याकडनं काम चांगलं व्हावं याच्यासाठी तुम्हाला प्रेशर असतं. पण ते असलंच पाहिजे, कारण तरच काम चांगलं होतं. वैदेही मॅम, ह्याआधी काशीनाथ घाणेकर या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही सुबोध बरोबर काम केलं आहे. ह्या पिक्चरमध्ये तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही काय सांगाल? त्या सिनेमात सहकलाकार म्हणून त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटात तोच दिग्दर्शकही आहे आणि माझा सहकलाकारही आहे. मला असं वाटतं तुम्ही सहकलाकार म्हणून काम करत असता तेव्हा तुम्हाला अनेक पैलू त्या व्यक्तीतले दिसतात, परंतु दिग्दर्शक म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही काम करता तेव्हा तो माणूस म्हणून कसा आहे हे जास्ती कळतं. त्याच्या विजनमधनं आलेली ही परिकथा, प्रेमकथा ती साकारताना त्याच्या संपूर्ण टीमला तो कायम एकत्र घेऊन पुढे जाणारा दिग्दर्शक आहे. आणि त्याचं ध्येय जितकं स्पष्ट होतं की एक चांगली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवावी, तितकंच मला असं वाटतं ते ध्येय आमच्या सगळ्यांमध्ये सुद्धा झिरपलं. आणि आम्हा सगळ्यांचं ध्येय हेच होतं की आमच्या हातनं एक चांगली कलाकृती घडावी. आणि त्याची पॉझिटिव्हिटी, त्याचा फोकस हा आम्हा सगळ्यांमध्ये सुद्धा झिरपतो. त्यामुळे मला असं वाटतं की दिग्दर्शकात जी एक क्वालिटी हवी सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची, ती त्याच्यात अनुभवायला मिळाली. आणि म्हणून मी म्हटलं की माणूस म्हणून कसं आहे हे जास्ती चांगल्या पद्धतीने या सिनेमाच्या निमित्ताने कळलं. हिरो म्हणून तर अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणून सुद्धा प्रेक्षकांनी आम्हाला खूप प्रेम दिले आणि या सिनेमात सुद्धा लोक खूप प्रेम देतात आहेतच. पण असे दिग्दर्शक अजून व्हावे म्हणजे अशा चांगल्या कलाकृती लोकांपुढे येतील असं मला वाटतं. सुमित सर, तुम्ही सुद्धा काशीनाथ घाणेकर या मूवीमध्ये होता. तुम्ही तुमचा अगदी वेगळा रोल होता, इथे अगदी वेगळा रोल आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? कलाकार म्हणून आपण नेहमीच असा प्रयत्न असतो की फायदा घ्यायचा असतो, ती संधी दोन्ही हाताने स्वीकारायची असते.
टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला काम मिळतच असतं, टेलिव्हिजन तुम्ही करत असता. नाटकात सुद्धा कधी कधी त्याच प्रकारच्या भूमिका येतात. चित्रपटामध्ये कधी कधी तुम्हाला वेगवेगळं काम येतं तुमच्या वाटेला, जे माझ्या बाबतीत झालं. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या. तर तसंच झालं या चित्रपटाच्या बाबतीत. एक ग्रे शेडची भूमिका, थोडी विलनिश भूमिका करायची संधी मिळाली. तर मी खरंच खूप आभारी आहे. सुबोधने माझी निवड केली त्याबद्दल, निखिल साने, जिओचे, आणि ज्या पद्धतीचा चित्रपट झालेला आहे. तर मला फार आनंद आहे, काहीतरी वेगळं करायला. दत्ता सर, तुम्ही मूवीबद्दल काय सांगाल? तुमचा अनुभव, किंवा आत्ता तुम्ही CM सरांसोबत पिक्चर बघितला, CM सरांनी तुम्हाला काय सांगितलं? मी खूपच एक्सायटेड होतो या भूमिकेबद्दल, कारण अतिशय महत्त्वाची भूमिका, एवढ्या मोठ्या भव्य प्रोजेक्टमधली भूमिका, आणि पुन्हा टीम पण एकत्र असण्याची एक एक्साइटमेंट. आमचे सगळेच मित्र आहोत आम्ही, खूप जवळचे गेली अनेक वर्ष, पण अशा प्रकारे काम एकत्र केलं होतं. सुबोध आणि मी काम खूप केलं आहे एकत्र, म्हणजे त्याच्या प्रोडक्शनमध्येही मी काम केलं आहे, पण तो डिरेक्टर असताना मी कधी काम केलं नव्हतं. तोही एक अनुभव फारच सुखद होता. आणि एक टीम म्हणून सगळ्यांनी मिळून बघितलेलं एक स्वप्न पूर्ण करण्याचं जे एक आम्ही मेहनत केली, त्याकरता कष्ट जे केले, आणि त्याचं जे मूर्तरूप स्वरूप आता पाहतोय ते अतिशय सुखद आहे, आनंददायी आहे. त्यामुळे असे प्रोजेक्ट्स, मुळात अशी स्वप्न पाहणं हेच खूप मोठं आहे. आणि त्या स्वप्नाला इतक्या सगळ्यांनी साथ देऊन सगळं ते पूर्णत्वाला जाणं, ही खरोखर आपल्या मराठी चित्रपटाच्या दृष्टीने अतिशय अभिनंदनाची आणि आनंदाची बाब आहे. त्यामुळे संगीत मानापमान हा माझ्या दृष्टीने ऑलवेज एक खूप सुखद आठवण म्हणूनच राहणार आहे. आणि आम्ही आज जसे एकत्र आहोत तसेच यापुढेही एकत्र राहणारच आहोत. एक शेवटचा प्रश्न, संगीत मनापण तुम्ही बघितलं असणार, तुम्ही सगळ्यामध्ये सिनियर आहात, आणि आत्ताच्या पिढीला अशा प्रकारच्या नाटकांबद्दलची कमी माहिती असेल, तर अशा प्रकारच्या नाटकांचे डॉक्युमेंटेशन फिल्म स्वरूपात होणं किती गरजेचं आहे, आणि तुम्ही यावर काय बोलाल? नाही, मुळात मगाशी सुबोध जसं म्हणाला, नाटकाचं हे डॉक्युमेंटेशन नाही आहे. नाटक जर तुम्हाला नुसतंच बघायचं असतं तर 3 कॅमेरा लावून ते शूट करता आलं असतं ना नव्याने, आणि तसं यूट्यूबवर अवेलेबल नाटक म्हणून ते आहे. या नाटकातला एक धागा त्याला कुठेतरी चित्रपट बनवण्यासारखा दिसला, त्याच्या परिकथेच्या संकल्पनेला जोडणारा दिसला, आणि त्याच्यावरून त्यांनी हा पूर्ण पिक्चरचं एक विणकाम केलं. त्यामुळे संगीत मानापमान कोणी बघितलंय का नाही बघितलंय, त्यातली पद्धतीने आठवतात, आवडतात की नाही आवडतात, हा मुद्दाच नाही आहे. ही एक संपूर्ण स्वतंत्र कलाकृती आहे, त्या एका धाग्यावर बांधलेली आहे. परंतु संगीत मानापमान का आपण म्हणतोय, कारण त्यातली काही गाणी त्याच्यात आहेत, काही कॅरेक्टर्स आहेत, आणि ती 114 वर्षांची जी लिगसी आहे त्या नाटकाची, त्या नाटकाचं म्हणूनची एक पुण्याई आहे, त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा अशी त्याची अत्यंत प्रामाणिक भावना एक अतिशय संगीताचा दर्दी रसिक म्हणूनही आहे, आणि नाटकाचा एक खंदा शिलेदार म्हणूनही आहे. म्हणून हे आहे. पण नाटकाची या चित्रपटाशी कुठच्याही प्रकारे तुलना करणं किंवा साम्य करणं याची काही आवश्यकता नाही. स्वतंत्र मोकळ्या मनाने हा चित्रपट बघितला तर तो नक्कीच सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोचेल, आणि ती लेगसी पोचेल. कदाचित ह्या पिक्चरमुळे अशा नाटकांना परत बघण्याची संधी नवीन पिढीला मिळू शकेल असं मला असं वाटतं की नाटकाला आपण उगाच चित्रपटात कोंबायचा प्रयत्न करू नये. कारण नाटकं, सगळ्याच नाटकांवरती सिनेमा होऊ शकत नाही. काही नाटकांमध्ये शक्यता असते सिनेमाची, ज्याच्यावर याच्या आधी झाले, खूप याच्यानंतरही होतील, पण ते दिग्दर्शकाला जाणले पाहिजे. आपल्याला वाटतं म्हणून प्रत्येक नाटकाचा सिनेमा नाही होऊ शकत. थँक्यू.